हाय एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आहे शनिवार. आत्ता वाजलेत अराउंड 1 दुपारचे. आणि आज शनिवार होता, लेझी डे स्टार्ट झाला, जसं तुमचा झालाय तसाच. पण आज थोडे कामं करायचे. तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल तर मी सांगते, आम्ही आत्ता नव्या घरात शिफ्ट झालोय. आणि या घरामध्ये काम संपतच नाही शिफ्टिंग नंतर. लेट मी नो तुमच्याकडे पण असंच होत होतं का? कारण की डेली काही ना काही आहेच. कळत नाहीये काय चालू आहे. सो आज काय होतंय, की आम्ही जे घर घेतलं इकडे खाली छज्जा आहे ना, तो इतका छोटा आहे, तिकडे आमच्या एसीचा कंप्रेसर लागतच नव्हता. मग आता आम्हाला त्यासाठी एक स्टँड बनवून घ्यावं लागलं. ते स्टँड बनवलं त्यांनी. ते आता वेल्डिंग करून खाली फिट करणार आहेत छज्जावरती. आणि मग ते झाल्यावरती एसीवाले पण लोकं आजच येणार आहेत आणि ते त्याच्यावरती एसीचं कॉम्प्रेसर लावतील आणि मग एसीचं फिटिंग होईल. त्याच्यानंतर अजून मी ठरवलंय, की हे घर सजवायचं खूप छानपणे. सो त्याच्यासाठी मी थोडं-थोडं सामान ऑर्डर करायला स्टार्ट केलंय. आज मी ऑर्डर केलेत काही फ्रेम्स. आणि जे एसी बसवणारे लोकं आहेत, ते ॲक्चुअली खूप व्यवस्थित काम करतात. त्यांनी आमचं थोडं अजून फिटिंग पण करून दिलं घरामध्ये. त्यांनाच आम्ही सांगणार आहे, की तुम्ही एसीचं फिटिंग झाल्यानंतर फ्रेम्स फिट करा. हे बघा, या वॉलवरती फ्रेम्स फिट करायच्या आहे. मी तुम्हाला फ्रेम्स पण दाखवते कशा आहेत. सो यावाल्या फ्रेम्स ऑर्डर केल्यात आम्ही. या काहीतरी ना 8 फ्रेम्स आहेत. हे बघा. सो या फ्रेम्स ऑर्डर केलेल्या, आता लावायला ते आले की मग आपण मेजरमेंट्स घेऊया. आता हा चाललाय खाली लोकांना सांगायला, की तुम्ही सरका साईडला, कारण की स्टँड लावायचा टाइम आहे. तुसी जा रहे हो? बाय. हे बघा, इथे कॉम्प्रेसर लावलंय आमच्या विंडोमध्ये. इथे एकदम व्यवस्थित आतमध्ये फिट होऊन जाईल. तर पडायचा वडायचा काही सीनच नाही होणार. आम्हाला रिस्की काम अजिबात नाही आवडत. विकार रागवला, एवढं तोंड पडलं होतं आता तुझं. काय झालं? अगं ट्रॉलीवाल्याला 2 आठवडे झाले त्याला सांगतोय ये म्हणून ट्रॉलीचं काम करायला. अजून पण म्हणतोय फोन करून की मी तुम्हाला फोन करतो थोड्या वेळाने, ऍज इफ तो इतका बिझी आणि मी रिकामटेकडे आहे. नाही, खरंच आम्हाला आहे ना सगळे बाकी एक्सपिरियन्सवर ओके. पण या ट्रॉलीचा एक्सपिरियन्स इज नॉट नाईस. आम्ही सांगणार नाही कोण आहे, कारण की वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. पण ट्रॉलीचा एक्सपिरियन्स इतका खराब झालाय. त्यांना आम्ही सांगितलेलं तुम्ही पडदे आणि स्टॉपर्स पण लावा. त्यांनी लावले नाही. शेवटी अभिषेकने जाऊन घेऊन आला त्या दिवशी स्टॉपर्स आणि त्याने लावले. त्याच्यानंतर आणि पैसे त्यांना पे केले. हा, आणि आम्ही पैसे त्यांना पे केलेत. काय म्हणजे कळत नाही मला, वाय आर वी बिंग टू गुड नाव. काय स्वतःची लाल करतोय. त्याच्यानंतर त्याला आम्ही सांगितलं ट्रॉलीमध्ये, तिकडे एका ट्रॉलीमध्ये काय सीन आहे, की तिकडे मागे आमचं जो इलेक्ट्रिकचा काय बोलतो आम्ही त्याला, बोर्ड ते एमसीबी एमसीबी बोर्ड, हा जे ते आहे. आणि त्याच्यावरती हे बनलंय, कपाट बनलंय. तर त्याच्यामध्ये असं एक कार्व केलंय थोडस जागा, जिकडून ते ओपन करता येतं. आमच्या सोबत बिंग आज नेहमी कांड होणार. काल पूर्ण घराची लाईट चालली गेली. आम्ही नव्या घरात शिफ्ट झाल्यापासून लफडे होतातच आहे, डेली कांड आहे आमच्या सोबत. मग ते त्याच्यासाठी जे आतमध्ये जे कॅबिनेट होतं ना, ते असं रिमूव्हेबल होतं. ते काढलं की एमसीबीचं हे ओपन होत होतं. त्या माणसाने असं केलं, ते रिमूव्ह होत नव्हतं. मग आम्ही त्याला जोर लावून रिमूव्ह केलंय. आता ते लागत नाही आणि ते ठेवलंय आम्ही तिकडे मागे. ते आम्ही त्याला ते बोललं. तो लावायला त्याला कालपासून कॉल करतोय, तो म्हणतोय की मी बिझी आहे सर. त्याच्यानंतर त्याला सांगितलं खालच्या ट्रॉलीत एक कप्पा एक्स्ट्रा करून दे. काहीच नाही हा घरामध्ये. ऍक्च्युली त्याचं ते सनमायका प्लायवूड सगळं आहे. त्याला फक्त ते एका शेपमध्ये करून स्टँड लावायचं आहे. इट विल नॉट टेक मोर दॅन हाफ एन आवर टू डू. अभिषेक बोलतो मी करेल, इतकं सोपं काम आहे ते, त्याला पण जमेल व्यवस्थित. त्या माणसाने लास्ट संडे घालवला, हा संडे घालवलाय. आता बघू येतो का आज. काय आपण बाहेर कधी जाणार, हेच काम करत बसायला लागणार आज सुद्धा. तेच वीकडेज मध्ये ऑफिसचं काम करायचं, वीकेंडला घरचं काम करायचं. हेच चालू आहे. शिफ्टिंग इज हार्ड गाईज. आम्ही शिफ्टिंगच्या दिवशी विचार करत होतो, शिफ्टिंग हाफ डे करून संध्याकाळी आपण दुपारनंतर ऑफिसला जाऊ. भाई आम्ही किती पागल लोक आहे. आज 2 आठवडे होत आले, अजून काम चालू आहे. टू मच. जेवायचं काय, भूक लागली का? चल जेवण करायचं. तुला माहिती आहे आज काकूने काय बनवलंय? काय? काकूने आज अभिषेकची फेवरेट भाजी बनवली आहे, कोण? मेथी मटर मलाई. मला येत नाही. लग्नानंतर विचारायला मेथी मटर मलाई पण खायचं ती ऑप्शन शिकली कमी तरी. येतं. हा, आता मला येते, पण नंतर काकूने बनवली आहे. एक्साइटेड. चला जेवण घेऊयात आपण आता. काकू हातच ठेवलंयस बघ कालपासून. मी हा चाकू शोधते. अच्छा, चाकू सापडला नाही. ह्याच्यात कोणी ठेवायला सांगितलं होतं मग तुला? तू ठेवायला. आई गो, काय मुलगा आहे.
लक्षात राहत नाही काही नाही काम करताना नाही तर मलाच नाही राहत लक्षात. हम्म, भात, या चपात्या, कुठे आहे भाजी आणि भात कुठे इथे. मी दूध काहीच नाही ठेवलं यार. काकू विसरली खरं. ह्याच्यात काय घाललं तुम्हाला न सांगता? अरे नाही, कालचंच वरण खाऊया ना, मग हे वरण गरम करते ना. हो, टेस्ट मला नाही आवडत यार, वेस्ट होऊन जातं जेवण. बेटर आहे थोडं इकडचं ऍडजस्ट करून खाऊ. मग तुला असं नाही वाटत का तू कालचं खाल्ल्यावर तू आजारी पडशील, तेच पैसे मग तू दवाखान्यात घालशील? नाही एवढं पण काय 3-4 दिवस जुना नाही जेवण होतं. हम्म. एखाद्या दिवस इज फाईन. आणि ते आहे ना आपल्याकडे फ्रीज, मग काय प्रॉब्लेम आहे. अच्छा. आपल्या दोघांना सेम ताटात सेम हे घेऊन काढतो आपण प्लेट्स घेऊन. एका प्लेटमध्येच खाऊ. नाही, मला दुसरं ताट पाहिजे. नाही, तुला माझ्याच प्लेटमध्ये खावं लागेल. हा, विचारत नव्हती, सांगत होती की आपण एका प्लेटमध्ये जेवू असं. ओके. यार आपल्याकडे लिंबू पण नाहीये. अरे कांदा पण त्याच्या बरोबर. हो, कांदा पाहिजे. आता आम्ही बाहेर जायचं नाही असं प्लॅन करतो, कारण कंटाळा आलाय, दुपार वगैरे होऊन गेली आहे. वी वॉन्ट टू चिल एंटायर डे. जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा तुमचा एक्सपिरियन्स घर शिफ्टिंगच्या वेळीचा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू सून.